श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। आपण बघतोय हा भीषण अपघात। पेठ बायपास आता अपघाताचा सापळा बनतोय असं चित्र समोर येतंय। पेठ बायपासवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याचं आपण बघतो आहोत। डिव्हायडरला ट्रकची जोरदार धडक आणि प्रशासन झोपेत अशी काहीतरी परिस्थिती आपल्याला समोर येत आहे। साधारण 40 ते 50 अपघातानंतरही या ठिकाणी काही उपाययोजना होत नाहीयेत आणि अजून किती जीव जाणार असा स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक जिल्ह्यातील पेठ शहराजवळील बायपास मार्ग पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे चर्चेत आलाय। पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। तोंडवळ फाटा चौफुली या परिसरात एक मालवाहू ट्रक डिव्हायडरला धडकला। गुजरात कडून नाशिककडे येणारा हा एक ट्रक अचानक समोरील डिव्हायडरला आदळला। या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही। मात्र या घटनेने पुन्हा एकदा या बायपास मार्गावरील गंभीर समस्या समोर आणल्या। स्थानिकांच्या मते या ठिकाणी डिव्हायडरला कोणतेही दिशादर्शक फलक नाही किंवा रेडियम रिफ्लेक्टर देखील नाही, त्यामुळे वाहन चालकांना ते सहज लक्षात येत नाही। विशेषतः रात्रीच्या अंधारात धोका अधिकच वाढतो। धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी आतापर्यंत तब्बल 40 ते 50 अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे। 2 दिवसापूर्वीच अवघ्या 20 फुटांवर झालेल्या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला। याशिवाय तोंडवळ चौफुली ते बायपास पेट्रोल पंप परिसरातील रस्त्यावर दिवे देखील गेल्या 1.5 वर्षांपासून बंद आहेत। संपूर्ण परिसर हा अंधारमय असतो, अंधारात बुडालेला आहे, त्यामुळे अपघातांना जणू आमंत्रणच दिले जात आहे। गुजरातकडून येणाऱ्या वाहनांसाठी हट्टीपाडा गावाजवळ कोणतेही स्पष्ट दिशादर्शक फलक नाही, त्यामुळे चालक गोंधळतात, अनेकदा मार्ग चुकतात आणि वाहन चालकांना परत फिरावे लागते। दरम्यान स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। बायपासवरील सर्व पथदीप सुरू करणे, दिशादर्शक फलक बसवणे आणि डिव्हायडर पूर्वी रिफ्लेक्टर लावणे अशा मागण्या जोर धरत आहेत। आता बघूया याबाबत प्रशासन किती तत्परतेनं मार्ग काढतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ।